नमस्कार. माझं नाव अनंत अजय नाईक. तुम्ही पाहत आहात अनंत एक्सपिडिशन गोवा. आज आपण आलो आहोत श्री यक्षिणी देवीच्या मंदिरात. हे मंदिर माणगाव, कुडाळ, महाराष्ट्रामध्ये आहे. चला आपण देवळामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेऊया व देवळाबद्दल माहितीही करून घेऊया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव मयुरेश कोनकर. तुम्ही आम्हाला या देवळाबद्दल काही माहिती सांगू शकाल? होय, सांगतो. ही यक्षिणी देवी इथली माणगावची ग्रामदेवता, टेंबे स्वामींची कुलदेवता आणि 64 योगिनी आहेत ना, त्यांच्यापैकी एक आहे. मंदिर जवळपास 600 ते 700 वर्षांपूर्वीचं आहे. म्हणजे नृसिंह सरस्वती आहेत नरसोबाच्या वाडीचे, त्यांच्या अवतार समाप्तीनंतर देवीची इथे स्थापना झाली अशी आख्यायिका आहे. मंदिर सगळं लाकडी आहे, तेव्हाचंच आहे सगळं. पूर्वी जैनांचं मंदिर होतं 1000 वर्षांपूर्वी वगैरे, त्याच्यानंतर देवीची स्थापना झाली. योगिनी होत्या 64 योगिनी, त्या नृसिंह सरस्वतींची सेवा करायच्या. त्याच्यानंतर अवतार समाप्तीचा जेव्हा वेळ आला नृसिंह सरस्वतींच्या, तेव्हा योगिनीने त्यांना विचारलं की आम्ही आता सेवा कुठे करायची. तर त्याच्यातली एक योगिनी यक्षिणीला त्यांनी सांगितली की माणगावमध्ये माझा अवतार व्हायचा आहे, इथे तू जा आणि गाव वसव म्हणून. त्याच्यानंतर इथे देवी आली. इथे भूत पिशाच्च वगैरे होते. त्याच्यानंतर देवीने शंकराची आराधना केली, भूत पिशाच्च त्यांच्याकडे गेले. त्याच्यानंतर देवीची इथे स्थापना झाली. त्याच्यानंतर टेंबे स्वामींचे जे आजोबा ते इथे आले राहायला. ते जन्मस्थान म्हणजे तिथे राहायला जे घर होतं जिथे स्वामींचा जन्म झाला, तिथे राहायला त्यांचे आजोबा आले. तिथेच त्यांचा जन्म झाला टेंबे स्वामींचा. आणि समोर दत्त मंदिर आहे, ते त्यांनी स्थापन केलेलं आहे टेंबे स्वामींनी स्वतः. हे मंदिर जवळपास 600-700 वर्ष संपूर्ण लाकडी बांधकाम आहे मंदिराला, अशी इथली आख्यायिका आहे. इथे कोणकोणते उत्सव साजरे केले जातात? इथे मुख्य 5 उत्सव आहेत. पहिला उत्सव गुढीपाडवा ते रामनवमीचा, राम जन्माचा कार्यक्रम असतो. दुसरा उत्सव नवरात्राचा, घटस्थापना ते विजयादशमी, सोनं लुटण्याचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर कार्तिकी एकादशीच्या आधी 6 दिवस, असे 7 दिवस सप्ताह असतो, हरिनाम सप्ताह. त्याच्यानंतर देवीची जत्रा असते त्रिपुरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी. आणि शेवटचा उत्सव वर्षातला, मराठी वर्षातला शेवटचा उत्सव म्हणजे देवीचा वर्धापन दिन, माघ कृष्ण अष्टमी, साधारण फेब्रुवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात असतो. असे 5 उत्सव आहेत. इथे भक्तांना दर्शनासाठी यायचं असेल त्यांनी कुठच्या वेळी यावे? दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून गारणं चालू होतं, रात्री 8 वाजेपर्यंत कधी येऊ शकतात. तुम्हाला आलेले एक अनुभव तुम्ही सांगू शकाल? अनुभव असं काय नाही, येतात लोक, नवस वगैरे बोलल्यानंतर देवीची लोकांची इच्छा पूर्ण होते, देवी करते. कौल वगैरे असतात देवीला, दुपारी लागतात, 2च्या नंतर काळोख पडेपर्यंत असतात. धन्यवाद गुरुजी, तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल.